अगदी दूरपर्यंत एखादं घर सुद्धा नजरेला पडत नाही. काही अडचण आली तर आवाज द्यायला सुद्धा माणसं नाहीत. सहवासाला फक्त वन्य प्राणी आणि आवाज असतो तो फक्त वाऱ्याचा. एवढा एकाकी परिसर. डोंगराच्या तीव्र उतारावर केवळ पावसाच्या भरवशावर नाचणी, वरई, बाजरी आणि तत्सम पिकं घेऊन आपला उदरनिर्वाह करत, रानात सापडणारा कढीपत्ता विकून 4 पैसे कमावणारं हे कुटुंब गेली कित्येक पिढ्या या निर्मनुष्य ठिकाणी राहत आहे. 90 पार केलेले आई वडील आणि पोटी 3 मुलांसह असलेली जीवनसाथी. अगदी आनंदाने धरणी आईच्या कुशीत हे जीव समाधानी आयुष्य जगत होते. पण नियतीला हे मान्य नव्हतं. ऐन तिशीमध्ये एका अपघातात कायमचं अपंगत्व आलं आणि एकुलता एक कमवणारा माणूस ऐन तारुण्यात म्हातारपणाच्या यातना भोगू लागला. डोंगरा एवढ्या संकटासमोर सिंहगर्जना करून 2 हात करणाऱ्या, अक्षरशः एका पायावर आयुष्य जगणाऱ्या संतोष दादांची ही कहाणी. भातमालाच्या मिशनमध्ये मी उभा होतो. जसे पाय असा बूट सटकला का तसा आतमध्ये मिशनमध्येच गेला. अक्षरशः तुम्ही सांगताय ना, अंगावर काटा आलाय माझ्या. घसा बसला, नाहीतर जर खोकला आला, थंडी ताप झाला, आवाज येईना तोंडातनं, तर ह्याची मग पावडर करायची आणि हे पहिलं म्हणजे तोडून वाळवून घरी आणून ठेवायचं. घरी आणून ठेवलं की नंतर जर मुलाला आजार झाला काय तर हे मग ते आपलं दूर करायचं ह्याचा आणि ती मग असं मूल धरायचं हातावरती आणि त्याच्या मग वाफ दिल्यानंतर ना ते मग साफ व्हायचं सगळं. आमचा जन्मच इथं झाला आहे, त्याच्यामुळं आम्हाला हे बे काहीच वाटत नाही. वाघ येऊ नाही तर बिबटे येऊ, बेंदाच का वाघाला आम्ही भेट नाही आणि वाघ आमच्या जवळ तसा येत नाही. कढीपत्ता जे जंगलातनं गोळा करून आया वडील, आमचं वडील गुरव वागायचे. आई आमची नसरापूरला घेऊन जायची कढीपत्ता. तिथं 4 रुपये भेटतील ते भाजीपाला आम्हाला खायला घालायचे. तर आमचं एकच घर आहे. पण आम्ही जरी मी एकटा झोपलो वगैरे काय झालं तरी बिंदास झोपतो. आम्हाला भ्या वाटत नाही, काही नाही. ह्याच्या जेव्हा आम्ही इथं आधार आहे आमचा. पाळण्यातनं मूल कसं आपण उचलतो तसं मला उचललं आणि बाहेर घेतलं तर वरचा भाग सगळाच गेला होता. फक्त खालचं कातडं तळाचं राहिलं होतं, ते असं फिरवून इकडे घेतलं. म्हणजे आपण ते पीठ गोळा करतो ना, असं तसं गोळा करून पाय लावला. हो. तर चालायची काय अडचण होती का? चालायचं म्हणजे इकडे जरा बॅग पडते नाही का असं, ते पूर्ण म्हणजे दुखतच. म्हणून साठी मी आपला घरगुती कापू नये असा बूट बनवून याच्यावर आपलं चालतो. इथं आमचं घर आहे, हे घर आहे आमचं. तिथून अशी पायवाट आहे खाली जायला. या गावामध्ये गाडी येते, तिथून अशी गाडी वेल्ल्याला जाते. तालुका वेल्ला आहे आम्हाला. तिथून मग भाजीपाला काय मटेरियल भरायचं 1 महिन्याचं एकदम, आणि तिथून मग डोक्यानं इथं वरती आणून ठेवायचं. तिथून गावापासून घर किती लांब तुमचं? इथून कमीत कमी आता 2-2.5 किलोमीटर असेल. सगळं डोके पाण्यात उन्हाळ्यात पाणी सुद्धा आम्हाला खालून आणायला लागतं. त्यांना राजगडची वाट दाखवायची, ते जे आपल्याला 2 रुपये सहकार्य करायचे. जे चांदणी चौकातला एक ग्रुप होता, त्यांनी आपल्याला 2-3 वेळा मदत केली. आणि जे वेळेला माझा पाय तुटला ते वेळेला त्यांनी 5,000 रुपये मला ठेवून गेले होते. जुनी नाही. हा, 2-3 वर्ष राहील त्यामध्ये तरी काय होत नाही. कसं काय? तिथून त्या डालामध्ये घेऊन जायचे लोक, खाली इष्टी करून किंवा गाडी करून ते जायचे. काय उत्पन्न आहे इथं? फक्त कढीपत्ता विकून त्यांचं जीवन चालणार आहे. मंडळी नमस्कार. आपल्या पायाला साधी ठेच लागली तर डोळ्यातून टचकन पाणी आणि तोंडातून आई ग असा शब्द बाहेर पडल्या वाचून राहत नाही. नुसतं कापलं तरी 2 दिवस वेदना कमी होत नाहीत. डोळ्यात देखत स्वतःचा पाय तुटताना पाहून किती वेदना झाल्या असतील. परंतु पोटात होणाऱ्या वेदना कितीतरी जास्त होत्या याची जाणीव संतोष दादांना होती.
म्हणूनच पुन्हा एकदा एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन सर्व संकटावर मात करून अगदी पहाडाप्रमाणे उभा आहे. तोरणगडाच्या डोंगर उतारावर आपल्या पूर्वजांच्या संस्काराचा वारसा घेत हे डेबे कुटुंब अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं समाधानी आयुष्य जगत आहे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न. मंडळी नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा सहप्रवासी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मी उभा आहे वेल्हा आणि भोर तालुक्याच्या सीमेवर. पाठीमागे वेल्हा तालुका आणि पलीकडे भोर तालुका आणि दुसरा योगायोग म्हणजे ह्या बाजूला तोरणा किल्ला आणि ह्या बाजूला आहे राजगड किल्ला. म्हणजे 2 किल्ल्याची सीमा भिंत आणि 2 तालुक्याची सीमा म्हणजे हा घाट. ह्या खिंडीला बुथुंडे खिंड म्हणतात आणि ह्या खिंडीतून 2 वाटा फुटतात. ही वाट जाते तोरण्याकडे आणि ही वाट जाते पलीकडे राजगडकडे. नुकताच पाऊस उघडला होता आणि धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं. सुरुवातीला अगदी हवंसं वाटणारं धुकं नंतर मात्र का नकोसं झालं. हेल्मेट एका सुरक्षित ठिकाणी लपून ठेवलं आणि जरा भार कमी केला, कारण जवळपास तासभराची चढाई होती. त्यामुळं कमीत कमी वस्तू जवळ ठेवल्या. इथं कोणाच तरी घर दिसतंय, विचार करूया. विचार तरी बाबा, घरात कोणी आहे का? सावकाश कसं आहे तिकडं घर पडायच्या आधी तुम्हीच पडायला आलते आता खाली. वाट चिकट आहे. बहुधा हे घर पडलेलं आहे मित्रांनो. आपण आवाज द्यायचा प्रयत्न केला पण जवळ येऊन बघतोय घर पूर्ण पडलेलं आहे. चला, इकडनं डावीकडनं वाट आहे. चलो विकास साहेब, सावकाश बरं का, काय गडबड नाही आपल्याला, वेळ लागू द्या. कसं आहे ह्या बुरबुर पावसामुळे आहे ना ती वाट चिकट झाली. मंडळी बघा, चिंबुरी. सावकाश हा विकास साहेब, सावकाश. नांगा मारला ना प्रॉब्लेम होईल. बघ पकडला, हा बघ, सोडणार नाही. सोडलं बघा, एवढी ताकद लावतो ना म्हणतं, सोडते का बघते. आणि ह्याच विचार करा, आपलं बोट सापडलं तर कशी अवस्था होईल. एका बोटाचे 2 तुकडे करणं 100%. सोडा बरं तिला, सोडा सोडा सोडा. चुकून जर बोट सापडलं तर वाटच लावणार ती. जा बाई. इथं चालताना ना आपल्याला जणू काही मुन्नारला आलोय. केरळमध्ये मुन्नारला असं वाटतं. हे जणू काही चहाचे मळे आहेत. या बाजूला जे कारवे आहेत ना, त्या कारव्यातनं वाट काढताना असं वाटतंय जणू काय आपण चहाच्या मळ्यामधून चाललेलो आहे. दोन्ही बाजूला चहाचे असे हिरवेगार मळे आणि त्यातून वाट काढत काढत आपला प्रवास चाललेला आहे. छान वाटतंय. पावसाने आज जरा उघडीप दिली आहे, त्यामुळे चालायला बरं वाटतंय. थोडे थोडे थेंब पडत आहेत पण त्याने काय एवढं वाटत नाही. पण एकदम तो रापराप असतो ना पाऊस, तसा पाऊस नाही अजिबात. तेवढं एक बरं आहे. बघा खाली, बघा खाली पूर्णपणे ऊन आणि इकडं दुःखच दुःख आहे. कसं आहे निसर्गाचा चमत्कार. पण हा चमत्कार पाहिला घराच्या बाहेर पडलं पाहिजे तर चमत्कार पाहायला मिळणार. घूमने करो दोस्त, घूमसुद्धा तो वो है जो घर से बाहेर निकले ही नाही. विकास साहेब जरा काळजी घ्या, पाया खाली बघा, कारण वाट एकदम गंधाट आहे आणि काय साप बिरुळा पाया खाली यायची शक्यता आहे. बाकी काय नाही. इकडं काय इकडं मंडळी, इकडे उजवीकडे वाट फुटलेली आहे आणि इकडे डावीकडे एक वाट फुटलेली आहे. कन्फ्युजन आहे जायचं कडून, कारण इकडची पण वाट जरा मळलेलीच आहे आणि ही पण मळली. ओके बरं झालं. हो का, इथे एक रिबिंग बांधलेली आहे, मग जेव्हा कळतं की आपल्याला इकडे वाट बरोबर आहे. पूर्वी इथे दुःखच दुःख होतं आणि लगेच एक उडाची ट्रिप पडली आणि हा पाठीमागे चहाचा मळा. आपला चहाचा नाही हो, आपला कारवींचा मळा आहे, पण चहाच्या मळ्यापेक्षा भारी आहे. थोडी सागर निळाई
थोडे शंकनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा तवा विसावला ओंजळीत कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट हुंकार भिजली पॅन्ट सगळं भिजलं हुंकारला नदी काठ कशी हरवली वाट याचं काय करू आता वाऱ्या पावसामुळे नाही भिजलं पण हे पाण्यामुळे भिजलं वाऱ्या पावसाची गाज दाट कधी ठुसर ठुसर एक वादळाची वाट तू घेतली वाटे बराच वेळ झाला चालतोय आपण वाट सोपी आहे म्हणून चालायला काय वाटत नाही पण नक्की पुढं वस्ती कुठे हे कळत नाही ना कारण दूरवर बघायचं म्हटलं तर ऊन नाही पूर्ण काळोख आहे या धुक्यामुळे ना लांबवर काही दिसत नाही आहे आता थोडा सपाट भाग दिसतोय पुढं आवाज देऊन बघू नाहीतर चालतोय चुकायचं वाट अंधारबन जंगलापेक्षाही घनदाट जंगल आहे तुम्हाला बहुतेक अंधारबन माहीत असेल का कारण काही दिवसापूर्वी अंधारबनवर बंदी आणली होती एवढी लोकांनी गर्दी केलेली सेम टू सेम अंधारबन अक्षरशः सूर्यप्रकाश जमिनीवर यायला सुद्धा जागा नाही आणि झालंय कसं या धुक्यामुळं आहे ना पूर्ण अंधार दाटलाय म्हणजे आपण एखाद्या मोठं जंगल ट्रेक करतो का असं वाटतंय मग अशी वाट चुकलं होतं आता परत राईट ट्रॅकवर आलो आपण या काय हे हा आता जरा सपाट भाग आलाय सपाट भाग आलाय खरं पण समोर काय ना काहीच कळत नाही धुक्यामुळं मग अशी ऊन पडलं होतं 10 मिनिटापूर्वी आता पूर्ण अंधार झालाय कशी शोधणार वाट इकडे एक वाट आहे वर जायला आणि इकडे एक वाट आहे पण ही खालची वाट जरा मळलेली वाटती म्हणून आपण ह्या वाटाने जायचं ठरवलंय चला पुढं वस्ती आहे असं वगैरे धरून आपण चाललोय पण मला असं वाटतं ती पण वाट काहीतरी चुकतंय आपलं इकडं का इकडं काय करायचं डावीकडनं जायचं ना वाट चुकलं होतं आपण डावीकडनं गेलो होतो पण आता पुढे जाऊन बघितलं ना या झाडाला एक दोरी बांधलेली हो का लाल रंगाची आपण असं करू धरू की हा रस्ताच आहे आणि जो बरोबर आहे हो बघा हो घर कुठं आहे तर पुढं घर आहे का नाही हो घर आहे का इथं हो रस्ता चुकलोय आम्ही काय कळणार दुख्यामुळं माग येऊ अहो थोडं जरा बाहेर या ना तुम्ही जरा रस्त्यावर या आम्हाला गाव ना बाबा अहो या दुख्यामुळं ना काय दिसना आम्हाला लोकांना आवाज दिला पण दूरवर कुठंतरी आवाज येतोय आणि अंदाज येत नाही नक्की घर कुठे येते आपण फक्त त्या आवाज येतोय ना त्या दिशेने चाललोय आत्ता इकडनं आवाज येतो आपल्याला बहुतेक आणि त्या आवाजाचा मागोवा घेत आपण इकडे चाललोय अहो माणसं आहेत का नाही कुठे गेले सगळे घरं कुठे आहेत तुमची अहो चुकलोय आम्ही बरोबर आहे का देव यांचं घर इकडेच का देव हे कचरे पुढे बाबा आलो हा कुठून थांबा अहो आम्हाला सुचणार असतं काय येते
बाबांचा आवाज आपल्याला येतोय, पण बाबा कुठं उभे आहेत काय कळा ना आम्हाला. चाललोय नुसतं चाललोयच आहे. आता जवळजवळ तास झाला, रस्ता काय संपा ना आणि बाबा काय दिसा ना. हा गावलं शाबास. तुमची ओळख करून द्या आम्हाला. आता कोण कोण आहे तुम्ही? 1 2 3 साडेमाडे. तुमचं नाव काय? चंदर लक्ष्मण गाठी. आणि तुम्ही? ज्ञानबादिनकर दर्डी. दर्डी आणि पलीकडे ते दर्डी दर्डी आणि डेप्यांचं घर कुठे? ते खाली. चला चला. अहो आम्हाला वाटच गावांना काय झालं माहितीये का? नाही दुःख एवढं आहे ना, कुठं घर आहे का नाही हेही कळा ना. आणि बघा कुठं लांबपर्यंत दिसत नाही काय नजराला पडायला. एवढ्या घनदाट जंगलात भेटलेले हे 3 लोक आम्हाला देवदूतापेक्षाही मोठे वाटले. रानात वाट चुकल्यावर कशी अवस्था होते याचा अनुभव येत होता. वाट सरूंची चौकशी केली तेव्हा कळले की ते जवळच्या गावचेच होते. तुमचं गाव कुठले? पाली. तुम्ही पालीतले होय? वरती कुठं झाला तुम्ही? आमच्या इथे त्या ह्याच्यामध्ये कोणती वाडी ती? कोंढळकरवाडी. नाही तुम्ही तिकडे चाललाय होय? कोंढळकरवाडीत. बरोबर. पण कसं इकडं वाट काही आपल्याला नाही ना माहिती. आणि काय चाललंय माहिती का, ही कारविले वाढली या, त्यामुळे पाय खाली वाटे कळत नाही. भ्या वाटतं हो. गावा पण घरही दिसाना आणि गावही दिसाना. तुम्ही कशा खाट आणल्यात? आम्ही काहीच नाही आणलं. आम्ही मावळी. पर काठी आणतं का ना माणूस. त्या दुःख्यामुळे आपण वाट चुकलो होतो आणि कळत नव्हतं जायचं कुठं. आवाज दिला तर फक्त लांब कुठेतरी आवाज यायचा आणि आता वाटलं की माघारी फिरावं. पण ही माणसं आपल्याला देवासारखी भेटली. आता ह्यांना कुठंतरी पुढच्या गावाला जायचंय 13 वेळा ना, कोंढळकरवाडीत. पण ह्यांच्या मागे चाललंय आपण आधारावर की बाबा आपल्याला वाट सापडणं व्यवस्थित. पण ह्यांचं कौतुक केलं पाहिजे. तिकडनं घालणं गाडी येते तरी लोक पाय चालले. पण तू एवढ्या काय हौस आहे बाबा पायाची? पाय आम्हाला चाला माझ्या वाटती. हा ना, शरीराची हालचाल होती, रक्त वाहन चालू होती. आपण गाडीत बसलो, रक्त आपलं शांत होतं. आणि पायाने चाललं की रक्त गरम होतं ना, आपण चालत राहतो. पायाने चालाय बरं वाटतं. जेवढं चालेल तेवढं चांगलं. जेवढं चालेल ना तेवढं चांगलं वाटतं आम्हाला. नाही कसं आहे, तुमच्या रान माणसामुळे ना तुम्ही फिरताय खाताय ना म्हणून तुमची तब्येती ओके एकदम ठणठणी द्या. आता आमच्याकडे बघितलं ना, दिसतो दष्ट पुष्ट पण अजून पोकारलंय. मनकेचं ऑपरेशन झालेलं 30%. हा ना, तरी चालतं. सकाळी नाश्ता भरलाय आम्हाला गुळी घ्यायला लागती तेव्हा आमची गाडी चालते. आम्हाला नाश्ता नाही, गुळी नाही, चहा फक्त घेतला की आपलं रानात काम निघाली चालू. तुम्हाला खरं नमस्कारच करायला पाहिजे. मंडळी बघा, रानात राहून माणसाला कुठला आजार नाही काय नाही. बाबा म्हणतात कोरोना काळामध्ये फक्त आम्ही 1 डोस घेतला, बाकी काही नाही. त्यांना भेटण्यासाठी एवढ्या अवघड जागेत वनवन करत आलो होतो ते संतोष दादा एकदाचे भेटले आणि जीवात जीव आला. पण प्रवास अजून संपला नव्हता. वाटाड्या भेटला आणि त्याच्या मागोमाग चालत राहिलो, त्यांच्या संघर्षाच्या आणि दुःखाच्या कहाण्या ऐकत. तिथून हे डोंगर भागातनं ते खोपडेवाडी गाव आहे, त्या खोपडेवाडीत शाळेला मला पाठवायचं. चालत येऊन जाऊन सकाळी 7ला 8:30ला निघायचेत मुलं, ते 9:30ला खोपडेवाडी म्हणून ती पोचायची. तिथून बालवाडी झाली की इकडे कोंढळकरवाडी, तिथं 4थी पर्यंत शाळा केली. आता तिथून परत 2 किलोमीटर गुईनी गावात पाठवतो. अजून प्रवास वाढला मग? हो. त्यांच्यासोबत कोण असते का पोरच फक्त? नाही, एखाद वेळ पाऊस जास्ती असेल तर आम्ही मग जातो घालवाय. पाऊस तर मुलंच सोबत जाते. 3 मुलं आहेत. अच्छा. पाय आपला अपंग आहे त्याच्यामुळे जास्ती काय चालता येत नाही. तुमच्या पायाला काय झालं होतं? भात माळाच्या मशीन मध्ये आपला कट झालेला पाय. अरे बाप. असं ते बूट मी कापून आपल्या घरच्या घरी हे करतो. म्हणजे पूर्ण तुटलाच पाय? हो, पूर्ण कट. भातमालाच्या मशीन मध्ये मी उभा होतो, जसे पाय असा बूट सटकला का तसा आतमध्ये मशीन मध्येच गेला. अक्षरशः तुम्ही सांगताय ना, अंगावर काटा आलाय माझ्या, की विचार करा की त्या मशीन मध्ये पाय जातोय बघतोय आपण.
ते मेवणा होता. त्या मेवण्याने एक इथं पाळण्यातनं मूल कसं आपण उचलतो तसं मला उचललं आणि बाहेर घेतलं तर वरचा भाग सगळाच गेला होता. फक्त खालचं कातडं तळाचं राहिलं होतं, ते असं फिरवून इकडे घेतलं. बापरे, म्हणजे आपण ते पीठ गोळा करतो ना असं तसं गोळा करून तुमचा पाय लावला. हो. तर चालायची काय अडचण होती का? चालायचं म्हणजे इकडं जरा बॅग पडते नाही का असं. ते पूर्ण म्हणजे दुखतच म्हणून साठी मी आपला घरगुती कापू नये असा बूट बनवून त्याच्यावर आपलं चालतो. काय म्हणजे आता माणूस आहे ना, म्हणजे मी तर सुनत आलं बोलायला, मला सुचनाच काय बोलायचं ते. माणसाला जरा टोचलं ना, रक्त आलं तरी माणसाचा जीव नकोसा होतो. जेव्हा तुमचा पाय त्या मशीनमध्ये गेला असेल तुम्हाला किती म्हणजे वाईट आणि किती वेदना झाल्या असतील. आपल्या जीवाला माहिती असतं काय, आता सांगून हे काही फायदा नाही झालेला. हे गोटावड्या फाट्या मुळशीमध्ये उरावड्या फाट्याच्या मारण्यावाडी आहे, त्या वाडीमध्ये आपलं ही घटना झालेली. एवढ्या अडचणी आहेत इकडं. जो माणूस चांगला चालतोय, चांगल्या पायावाला आहे, त्यालाही चालणं अवघड आहे. आणि तुम्ही तर ह्या जवळजवळ एकाच पायावर चालतं मी तर म्हणून. देव एवढा निर्दय असतोय ना, ज्याला दुःख आहे त्याला अजून दुःख देतोय. किती कुठली परीक्षा पडतोय. सत्व परीक्षा बघतो. मंडळी हे बघा, माझ्या सँडलचा फक्त आहे ना पुढचा अंगठा तुटलाय तरी मला चालायला तकलीफ होती. ह्या दादांचा पाय पूर्णपणे तुटलाय पण तरी त्यांची कुरकुर नाही आणि काही तक्रार नाही आणि या संकटावर मात करून ते चालतायत. काठी मला काठीशिवाय काहीच चालता येत नाही. काठी हे 12 महिने लागते मला. ही घसरण म्हणून त्याला विळत बसवून घेतलेली. खाली टोक आहे ना त्याला. हा हो, पण खरंच तुम्हाला सलामच केलं पाहिजे. आता आमचं चालणं किती बाबा सोपं आहे की बाबा पाय आहेत आम्हाला, तुमच्याकडे एक अवयव कमी असून तर तुम्हाला त्याची तक्रार नाही किंवा काय वाईट वाटत नाही. मंडळी, आजकालची युवा पिढी जरा कुठं डिप्रेशन आलं की लगेच त्यांना आत्महत्या करायचा विचार येतो. जरा कुठं वाईट वाटलं, जरा कुठं एखादी गर्लफ्रेंडनी ब्रेकअप झालं, नाही म्हणली, कुठं परीक्षेत मार्क कमी पडले तर आपण लगेच टोकाचा निर्णय घेतो. यांनी कुठं जायचं? आम्हाला वाट सापडायला अडचण येऊ नये म्हणून 90 वर्षाचे हे बाबा हातात कोयता घेऊन झाडतोडीत मार्ग काढत होते. जणू काही वाटेने येणाऱ्या शत्रूंना आडवे करीत होते. त्यांना पाहून उदयभानाचा वध करणारे शेलार मामा आठवले. मित्रांनो, तुम्हाला वाटेल का बाबांचं 90 वय, या वयात पण बघा. बघा बाबांची ताकद. हे जे वावडूंग आहे हे अजून लहान आहे. हे मोठं झालं की छोट्या मुलाला हे वाळवून आहे ना पूर्ण म्हणजे वाफ द्यायला लागते. त्याचा घसा बिसा दवाखान्यात न्यायचा नाही. हे जुना औषध आहे घरचं. काय नाव म्हणलं त्याचं? वावडूंग. वावडूंग. हा, हे जे दवाखान्यात नाही का मुलाला छोट्या वाफ देतात आता, तर हे जर वाळवून हे चुरडायचं आणि निखारा करायचं लाकडाचं आणि त्या निखाऱ्यावरती अशी पावडर करायची. पूर्ण अशी पावडर केल्यानंतर त्याचा धूर होतो. त्या धुराची मुलाला वाफ द्यायची. वाफ दिल्यावर त्याचा जे घसा आहे ते पूर्ण साफ होतो. आई वडिलांनी आम्हाला हेच केलेलं आहे. आम्हाला दवाखाना नाही, काहीच नाही. कुठल्या दवाखान्यात आम्ही गेलेलो नाही, तर काही वाफ घेतलेलं नाही, काही नाही. हे आम्ही हे वावडूंगवरती जगलेलो आहे. कढीपत्ता जे जंगलातनं गोळा करून आया वडील आमचं वडील गुरव बघायचे. आई आमची नसरापूरला घेऊन जायची कढीपत्ता. तिथं 4 रुपये भेटतील ते भाजीपाला आम्हाला खायला घालायचे. कढीपत्ता विकून. हो, कढीपत्ता विकून. आमची शाळेची सोय नव्हती. फक्त नंतर ना त्यांनी राहून कढीपत्त्यावर कुठं आपलं कोणाच्या कामाला जाऊन 2 रुपये कमवून माझं लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर ना 5-6 वर्ष माझं चांगलं चाललं. 5-6 वर्ष चांगलं चालल्याच्या नंतर ना सासरवाडीला गेलो मी.
ओके. तिथं मग अशी घटना झाली की भातमाळाच्या मिशनमध्ये माझा पाय तुटल्या गेला. अरे बापरे. पाय तुटल्या गेल्यानंतर ना मी 3 महिने ऍडमिट होतो दवाखान्यामध्ये. गोटवड्या फाट्यामध्ये संजीवनी हॉस्पिटल आहे, तिथं मी 3 महिने होतो. 3 महिने मला आंघोळ वगैरे काही भेटली नाही. अच्छा. तिथून मग आपलं 3 महिन्याच्या नंतर ना भाऊ एक होता, भावानं आई तर एक पूर्ण दसकूनच गेली की मा मुलगा जगणार आहे का मरणार आहे. महिन्याला 20,000 रुपये खर्च व्हायचा मला. ते ड्रेसिंग दवाखान्यात जाण्यासाठी येण्यासाठी गाडी घोडं करण्यासाठी. इथून उचलून डालामध्ये मला खाली न्यायची. इथून तुम्हाला डाल करून खाली न्यायचं गावामध्ये, तिथून तुम्ही गाडीने जायचं. गाडी करून तिकडं जायचं गोटवड्या. किती दिवस केलं हे 2 महिने केलं. अच्छा. घटना कधी घडली होती? याला झाले 7-8 वर्ष झाली घटनाला झालेली. तेव्हा कोणी लिहून ठेवलेलं नाही, काही नाही. माझा तुम्हाला तो खर्च त्यावेळेस इथं उत्पन्नाचा काय म्हणजे साधन नाही, मग कसं काय तुम्ही सगळं केलं? कडीपत्त्यावर सर्व तुमचं करत होतं का की कडीपत्त्यावर आणि सोर्स होता? राजगड वरून लोक यायची, ट्रेकर लोक. त्यांना आपलं ताक लिंबू सरबत द्यायचा आणि मग ती कालून तोरण्यावरून काही यायचे. त्यांना राजगडची वाट दाखवायची, ते जे आपल्याला 2 रुपये सहकार्य करायचे. जे चांदणी चौकातला एक ग्रुप होता, त्यांनी आपल्याला 2-3 वेळा मदत केली. आणि जे वेळेला माझा पाय तुटला ते वेळेला त्यांनी 5,000 रुपये मला ठेवून गेली होती की असंच राहून द्या संतोष. तो मी तोरण्या गाईडचं राजगड तोरण्याचं गाईड काम करायचं म्हणजे पाहिलं. अच्छा. आणि आता बी असं एवढं पाय तुटलं तरी आपलं लोक येतात तर आपण दाखवतो. रायगड पर्यंत बी आपण गाईडचं काम करतो. 2 दिवस लागतात मला जायला. रायगड पर्यंत का? हो, रायगड पर्यंत. चालता पायाने व्यवस्थित? हो, चालतं. काठीवरती चालायचं लागतं. आता 3 मुलं आहेत, त्याच्यामुळे काय करायचं. मंडळी, आपल्याला सगळे अवयव अगदी व्यवस्थित जागेवर आहेत. या दादांचं जेव्हा या पायाची दुर्घटना घडली तर त्यांना रोज ड्रेसिंग करायला तिकडे जायला लागायचं गोटवड्या फाटाला. इथून त्या डालामध्ये घेऊन जायचे लोक, खाली इष्टी करून किंवा गाडी करून ते जायचे. काय उत्पन्न आहे इथं? फक्त कडीपत्ता इकून त्यांचं जीवन चालणार आहे. पण ह्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांना आहे ना, ह्या ट्रेकर्स लोकांनी मदत केली. गड किल्ल्यावर लोक येतात ना, त्यांनी त्यांना मदत केली. त्यांना लिंबू, साखर, तेल, पाणी काही विकून 4 पैसे मिळायचे. आणि अजून एक त्यांचा कुठला तरी ग्रुप आहे, कुठला ग्रुप म्हणतो तुम्ही, त्या ग्रुपने त्यांना काही रक्कम दिली होती. म्हणजे शेवटी ह्या गड किल्ल्यावर येणारे मावळे ट्रेकर्स यांच्या नजरेतून यांचं दुःख चुकलं नाही. त्यांनी मदत केली. फक्त आता पायावर उभे आहेत. कशी गाव आहे ना, संकट काही मदत करणारा हा खरं देवापेक्षाही मोठा असतो. उन्हाळ्याला इथं पाणी नसायचं आम्हाला. हे आमच्या वडील पाणी तिथून डोक्यावरती घेऊन यायचं रात्रीचं. मग चप्पल आता म्हणजे ते जलांबल्यापासून त्यांनी चप्पलच घातलेली. दुःख, यातना, वेदना सहन करण्याचं बाळकडू आणि संस्कार हे बाबांनी पुढच्या पिढीला दिले. कोणत्या शाळेत शिकले असतील हे संस्कार? दिवाळी बसून 3 महिने पुढं. दिवाळी बसून 3 महिन्याच्या नंतर ना मग आम्हाला खालून गावातून डोक्यावरती पाणी आणायचं. मग तुम्ही हे पाणी प्यायला पण वापरता? प्यायला आता बीच पितो आम्ही. हा का? हा, ते प्यायला 1 नंबर आहे पाणी. म्हणजे आम्ही हे यातलंच पाणी पितो. आणि उन्हाळ्यात पाणी कुठून आणतं? खालून गावातून आणायचं. खोपडीवाडी. किती लांबी गावात? तिथून 1.5 किलोमीटर खाली. वरून माणूस जाईल हो. चढून वरती डोक्यावरती हंडा घेऊन यायचं. मग गुरांचं कसं करता? गुरांचं काही बारकी वासरं असतील त्यांना आम्ही घरी आणून पाचतो, नाही तर मग बाकीची गुरं खाली घेऊन जातो. कुठं खाली नदीवर येतं की विहीर? खाली एक विहीर आहे, हा, त्या विहिरीमध्ये न्यायचे. असतं का भरपूर पाणी विहिरीला? भरपूर नाही, आपल्याला नेमानच असतं, जास्त वापरायला देत नाही. हा, गाववाले हे करत असते. इथं बुडून इथून पुढे गेलं, आमच्या घराची वाटी आहे पूर्ण. तर इथं एक शिवाजीच्या काळातली शंकरची पिंड आहे. हे आताच तुम्हाला दाखवतो. इथं पुढे या. आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या आंधी बसून एकावाची असेल त्या माहितीनं शिवाजीच्याच काळातली त्यांनी ठेवलेली असणार. हे जागा पूर्ण हे झालेली होती, पण आम्ही हे बांधकाम करून घेतलेलं आहे. नाही तर हे असं जे पूर्ण असं हे होतं ना, हे होतं ह्याच्यावरती होती. आम्हाला दिसल्यामुळं आम्ही त्याची एक स्वस्त करायला लागलो की चांगल्या ठिकाणी प्लेन जागा 4 माणसं बसावीत म्हणून आम्ही हे पूर्ण पार बांधून घेतले. दारू वगैरे काही इथल्या ह्या ठिकाणी चालत नाही. तुम्ही ते पावित्र राखले, लांब ठेवले आणि त्या जागेवर तुम्ही हलवले नाही. इथं आमचं एकच घर आहे, पण आम्ही जरी मी एकटा झोपलो वगैरे काय झालं तरी बिंदास झोपतो. आम्हाला भ्या वाटत नाही, काही नाही. ह्याच्या जेव्हा आम्ही इथं आधार आहे आमचा. आजारी पडल्यावर मग 2-3 माणसं बघायची, उचलून खाली न्यायचं. अरे 2-3 माणसं गावात किंवा घरात शिल्लक पाहत का नाही?
आहेत का माणसं 2-3 तरी? आता काहीतरी मग एक माणूस पाठवायचा खाली. आता फोन झालेले आहेत, पहिलं फोन नव्हतं. मग इथून खाली एक माणूस पाठवायचा, बाबा असा माणूस आजारी पडले. मग तिथून एक डाल आणि 1-2 मेसकटर कासरा वगैरे आणायचं, मग त्यात बांधून खांद्यावरती खाली गावात न्यायचं. पाऊण तास म्हणता आपण आहे ना 1.5 तास चालतोय आणि चालत आता कुठं तरी ह्या दादांच्या घराजवळ येऊन पोचलोय. हे समोर जे बेट दिसतंय ना मेसाचं, त्या बेटामध्ये दादांचं घर आहे. एकटंच घर, आजूबाजूला आहे ना 2-2 किलोमीटर मानवी वस्ती नाही, घर नाही, काय नाही. पुन्हा जर हाक मारायची म्हणली ना तरी माणूस येऊ शकत नाही. एवढा गंधाड जंगलात आहे. हे बघा आत्ताशी कुठं आहे हे दिसलं घर. तासभर चाललो तेव्हा कुठं दिसलं आपल्याला घर, आणि दादांच्यामुळेच दिसलं. एकट्याने शक्यच नाही इकडं. तिथून तोरण्याला वाट जाते, 2 तासाचे तोरण्यावर चालत जायला. रस्ता, लाईट, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नसताना देखील अशी कोणती गोष्ट आहे जी ह्या लोकांना अशा दुर्गम भागात जगण्याची शक्ती आणि ऊर्जा मिळवून देतात? त्यांच्या हक्की मिळण्याचा अधिकार त्यांना कधी मिळणार? ही सुद्धा आपल्यासारखी माणसंच आहेत ना. काय केलं म्हणजे ही लोक मुख्य प्रवाहात येतील? सरकार आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आजकाल एक नवीन ट्रेंड आला यूट्यूबवर, पॉडकास्ट म्हणजे की आपल्या एका स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी भरपूर लाईट्स आणि साऊंड्स, मोठे मोठे महागडे माईक, या ठिकाणी एखाद्या नामांकित व्यक्तीला बोलवायचं आणि त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा. त्या इंटरव्ह्यूमध्ये येणारी माणसं आहेत ना हे ऑलरेडी फेमस झालेले असतात, पैसेवाले असतात, आणि परत त्या लोकांचा इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला काय नक्की त्यातून मिळत असतं मला प्रश्न पडतोय. पण आपला पॉडकास्ट आहे ना हा असा निसर्गामध्ये, माणसामध्ये, ज्या ठिकाणी माणसं राहतात ना त्या ठिकाणी जाऊन लाईव्हमध्ये आपण त्यांचं पॉडकास्टिंग करत असतो. म्हणजे भले त्यांच्या घरी असू दे, त्यांच्या बांधावर असू दे, डायरेक्ट समोर जाऊन त्यांचं पॉडकास्टिंग करायचं. आपला माईक कुठला? हे संगीत आहे ना निसर्गाचं, हाच आपला माईक, आणि हा सूर्यप्रकाश हीच आपली लाईट. जे गरजवंत आहेत आणि जे खरंच गरीब आहेत त्यांचं पॉडकास्टिंग व्हायला पाहिजे आणि त्यांना मदत व्हायला पाहिजे. त्यांच्या काही अडचणी आहेत त्या आपण जाणून घेऊया आणि त्याच्यावर काय सोल्युशन देता येईल, काय आपल्याला मदत करता येईल ते आपण पाहूया. इथं 7 पिढीचे 300 वर्षाच्या आधीपासून आमची वस्ती इथंच आहे. एकटाच घर तुमचं? एकटाच. मग वरती कसं काय आलं इतक्या लांब? एवढं लांब कसं काय आलं पण? म्हणजे तिकडनं महाबळेश्वरावरून आलो तसं आमची वस्तीच इथं आहे. मग तुमचं मूळ गाव हे नाही का? मूळ गाव हेच आहे. तुम्ही इथं आला होता, तुम्हाला खायला प्यायला काय होतं मग एवढं माडानात? तवा गाय गोरं हा, आणि हे नाचणी वगैरे. लिंबू सरबत टाकी खायचो, ते पैसे आणायचो ऐक, नाही तर वडिलांनी द्यायचो. मग ते आम्हाला खायला काय बिस्किट म्हणा काय म्हणा, ते जर नसरापूरला जायची त्या काळाला कढीपत्ता आमची आई नसरापूरला जायची घेऊन, तिथून मग यायची ते आम्हाला खायचं. आणि त्याच्यावर मग 2 रुपये 10 रुपये 20 रुपये असं साठवून आम्ही आई वडिलांनी द्यायचो. ते आत्ता बी मग ते शेवटी नंतर ना मी मोठा झाल्यावर जरा एक आमचा मामा आहे, त्या मामानं आम्हाला रायगडला नेलं होतं पाय वाटण चालत. तिकडं मग मला लोक यायची बाहेरनं गाईड म्हणून, तर गाईडचं मी काम करायचो. पण तुमच्या पायामुळे तुला अडचण नाही का? येते, पण ते आपण सण करून घ्यायचे. आपल्याला 2 रुपयाची जर मंजुरी नसेल तर काय करणार आहे? म्हणजे जेव्हा तुम्ही चालता पायावर, जेव्हा तुमचा पाय दुखतो तेव्हा तुम्हाला तुमच्या पोटाची आठवण येत असेल की आपल्याला पोटासाठी चाललंच पाहिजे. आपल्याला काय उत्पन्न नाही त्याच्यामुळे मग ते करायचंच बळकत. जोपर्यंत हे 3 मुलं आहेत त्यांना खायला तर पाहिजे. बाबांचा काळ गेला आडाणपणात. बाबा काय शाळा शिकले असतात ना? मी नाही. मग तुमच्या वेळेस शाळा होती, मग तुम्ही का ना शाळा शिकलो? शाळाच नव्हती इथं. शाळा म्हणजे त्या वेळेला 2-3 किलोमीटर लांब होती. त्याच्या वेळेला आम्हाला काय ते शाळेचे ध्यानच नाही. मग बाबा जायचं गुराकनी, आई नाचणी वरायला जायची, मग आम्ही गुरं वळायचो. त्यानंतर ना मग बाबांनी 2 रुपये इकडं तिकडं जमवून आमची लग्न केली. मग त्याच्यानंतर ना थोडंसं बाहेर पडल्यावर आणि वाटलं, मग आम्ही थोडंसं जरा खाल्ल्या याच्यात रस्त्यावर मार्गावर गेलो.
शिक्षणाकरता ना लोक 100% मदत करतात आणि हा मी गेले ना वर्षभर अनुभव घेतलेला आहे. बाकी नाही करत मदत, पण शिक्षणासाठी करणार. आता तुम्हाला बाजारपेठ किंवा रोजचं काय तिखट मीठ चटणी काय लागलं तर कुठून आणता मग? आता इथूनच इथं आमचं घर आहे, हे घर आहे आमचं. इथून अशी पायवाट आहे खाली जायला. या गावामध्ये गाडी येते. ते गाव कुठलं आहे? हे गाव खोपडेवाडी गाव आहे. खोपडेवाडी. हां, त्याच्या खाली बालवड आहे. तिथून अशी गाडी वेल्ल्याला जाते, तालुका वेल्ला आहे आम्हाला. हां. तिथून मग भाजीपाला काय मटेरियल भरायचं 1 महिन्याचं एकदम, आणि तिथून मग डोक्यानं इथं वरती आणून ठेवायचं. मग तिथून गावापासून हे घर किती लांब तुमचं? इथून कमीत कमी आता 2-2.5 किलोमीटर असेल. सगळं डोके पाण्यात उन्हाळ्यात पाणी सुद्धा आम्हाला खालून आणायला लागतं. त्या गावाच्या ह्या साईडला तिथं विहिरी आहे मोठी. तुम्हाला लाईट बीट आहे का मग? लाईटीची काहीच सुविधा नाही इथं. लाईटीची नाही, परत रस्त्याची सुविधा नाही, काहीच नाही आम्हाला. मग लाईट नाही तर तुमची पोरं बाळा कशी अभ्यास करतात? ते डिझेल आता पहिल्यांदा राखेल भेटायचं, आता डिझेल आणायचं, डिझेलवर त्या दिवेवर करायचं. आता मोबाईल घेतला तरी मग खाली गावात जायचं आणि चार्जिंग करून मग खाली वरती आणायचं. आता ही मग अशी आपण ती लोक पाहिली ती राजगडवरून आता तोरण्याला चालल्यात, तेव्हा ते समोर चालल्यात. अशी ते 6 तासाचा ट्रेक आहे. ते राजगडला जाते, तोरण्याला जातात. आता बुदलामाचीवरून वरती चढणार. अच्छा. मग तुम्हाला ह्या ट्रेकर्सला काय जेवण बिवण करून द्यायचं काय उद्योग मागितलं तर आपल्याला देतो, नाही तर मग लिंबू सरबत ताक आपलं उन्हाळ्या दिवसात फक्त ऐकायचं, बाकीचं ऑप्शन काहीच नाही. कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिले असतील या घराने. कौलांवर उगवलेले गवत पाहून मनात विचार आला, यांच्या स्वप्नांना देखील कधी अंकुर फुटणार, कधी यांना सुखाची हिरवळ दिसणार. कधी जरी आजारपण आलं तर काय उपाय करत असतील हे लोक? चला विचारू दादांनाच. जर उचित कोयता बिता जर रानात फाटं तोडाय गेलं तर काही जखम होती. डोकं पिकं दुखायला लागलं तर हिरवी मिरची घ्यायची, नाही तर लाल मिरची, पाट्यावरती वाटायची आणि मीठ, आणि ते असं कपडाला बांधायची आणि एक पट्टी घ्यायची त्याच्यावर. आता कसे ड्रेसिंग करतात तशी पट्टी बांधायची आणि आपलं गप झोपायचं त्याच्यावर. मग डोकं नाही तुम्ही परत सांगतो, मी तुम्हाला विचारतो की तुम्ही म्हणताय ती हिरवी मिरची किंवा लाल मिरची ती डोक्यावाशी बांधायची आपण, पण टिचून, पण त्यांनी आग होणार नाही. आग झाली तरी मग ते जे आजार आहे तो आजार त्यानं कमी होतो. हो, पण ते तिकट सहन होईल का? आता ते करायला लागतं. दवाखान्यात जायचं म्हणलं गाडी कोणाची भेटणार नाही, तर इथून खाली चालत जायचं म्हणलं जर चक्कर वगैरे आली तर मग ते औषध केल्यापासून मग ते बरं वाटतं. बापरे बापरे. अजून काय औषध असतं तुमच्याकडे? अजून काय नाही, ते एक पंद म्हणून असं कडप्याला. काय पंद? पंद. हा, ते मग चावून खायचं खोकल्यासाठी. बर. थंडी ताप आला का होतं? थंडी ताप आला तर काय ते असंच अंगावर रेटायचा. मग इथं जनावरांची काय भीती? जनावरांचे बिबटे वगैरे 1-2 वेळा घटना झालेल्या आहेत ना. काय घडलं होतं? एक वेळेला वासरू खाल्लं होतं, एक वेळेला गाय एक मारली होती. जनावर घरापर्यंत येऊ नये मग तुम्ही काय काळजी घेता का? काळजीचं काय नाही, फक्त आपलं बिंदास असं म्हणजे रानटी माणूस जनावर कसं असतं असं रानातलीच माणसं राहिलेलो आहे आम्ही. हे भीती म्हणजे पोटात पाळायचीच नाही. आमचा जन्मच इथं झाला आहे त्याच्यामुळं आम्हाला हे बे काहीच वाटत नाही. वाघ येऊ नाही तर बिबटे येऊ, भेंदास तर का वाघाला आम्ही भेट नाही. आता जे शहर ठिकाणीच नाही तर खाली गावात जरी एक माणूस राहायचं म्हणलं तरी बाबा भ्या वाटतं, ह्याच्या इथं झोपाय जायचं, त्याच्या तिथं झोपाय जायचं. पण इथं आपली 2 गुरं आणि हे सोडून आम्ही दुसरीकडे जात नाही. एकटं माणूस असलं तरी आम्ही इथंच झोपतो. लाईट बीटचं काय तुम्हाला दादा? लाईटचं काय म्हणलं? सोलर आहे का? पण चालतं का सोलर? चालतं ना. आता जरा थोडं चालतं, पहिलं उन्हाळ्या दिवसात जास्ती चालतं. आता एकच ट्यूब चालायला लागले, हे बंद झालेली ट्यूब. तुम्ही काय करा, ते सोलर आहे ना वरून साफ करत जा, लय फरक पडतो. बरं जुनी नाही. हा, 2-3 वर्ष राहील त्यामध्ये तरी काय होत नाही. कसं काय? फ्रेश राहतं. आता ह्याच्यामध्ये खराब होतं, पण ह्याच्यामध्ये पॅक राहतं. ही वरे आता इथून खाली न्यायची डोक्यावरती वरून नेली की तिथून गाडीत टाकायची, वेल्ल्याला न्यायची. वेल्ल्यात नेल्यावर भरडून घ्यायची. जे ऋषीला तांदूळ म्हणतात ना
ते विक्रा करायचा. ऋषी पंचमीला का? हा, त्या उपवासासाठी हे तांदूळ तयार करायचा. आता तुम्ही म्हणलं की ही 3 वर्ष जुनी, मग ती खराब नाही होत? खरंच नाही होत, नवीन तांदळा त्याचा होता. मग ही सगळी तुम्ही विकता का, काय ठेवता शिल्लक? नाही, आपल्याला खायापुरती घरी ठेवायची आणि बाकीचे जे जास्ती वरती असेल ते मुलांच्या शिक्षणासाठी हे नेऊन विकायची. मग तुम्हाला वर दरवर्षी होती किती? पण आपल्याला कमीत कमी 200-250 किलो तांदूळ होतो. मग जेवढी जुनी तेवढी पौष्टिक म्हणायचं का? हा, चांगले म्हणजे शरीराला खाण्यासाठी चांगला गोष्ट. अच्छा, आणि हा पौष्टिक आहार आहे, हा. त्यामुळे तुम्हाला आजारपण तसं कमी आहे. आणि आपली कसं तब्येत वगैरे काहीच होत नाही ना. आणि सहवास आहे ना तुमचा गाई गुरांचा, हा. त्या गोमूत्राचा पण वास असतो ना वेगळा शेणाचा, त्यामुळे सुद्धा फरक पडतो माणसाच्या आयुष्यात. तुम्हाला लहानपणी असं आहार बिहार जेवण काय होतं? मग जेवण म्हणजे आता वरई दाखल ती वरईचं भाकरी, हा. नाचण्याची भाकरी, हा. आणि काटलीची भाकरी, आणि मग ताक आपले गुरं असायची, हा मग ताकामध्ये ते कुस करायची, हा ताकामध्ये कुस करायची आणि आपले तिळकुट म्हणून ते तिळकुटाबरोबर खायचं. भाजीपाल्याचं हे काहीच आम्हाला प्रकार नाही. ताईंनी आणि दादांनी आम्हाला आग्रह केल्यामुळं त्यांच्या इथं जेवणाशिवाय पर्याय नव्हता. आम्ही त्यांना खूप म्हटलं की नको नको, पण शेवटी कसं आहे, रान माणसांचं प्रेम आणि त्यांचा जो आदर असतो ना, त्यांना आपण नकार देऊ शकत नाही. त्यांनी मस्तपैकी पिठलं आणि नाचणीची भाकर आणि सोबत हा कांदा, तुमचा पिझ्झा बर्गरपेक्षाही भारी जेवण आहे. थोडं घासभर खाऊ आणि आपण पुढच्या प्रवासाला निघूया. एक नंबर अशी भाकरी नाचणीची आणि त्यात पिठलं आणि गावाकडची चव रानातल्या माणसांची, अप्रतिम. शब्द नाही आला, अप्रतिम एवढंच म्हणेल मी. मंडळी, गेले काही वर्ष आपला प्रवास चालू आहे. आपण अशा दुर्गम भागात फिरत असतो ज्या ठिकाणी लोकांना खरंच गरज आहे, आणि ती लोक अक्षरशः आपल्या मातीशी जुळलेली आहेत आणि रानात राहून आपलं उदरनिर्वाह करतात. आणि प्रत्येकाला भेटून त्यांच्या अडचणी आपण जाणून घेत आहोत. प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि आपापल्या परीने आपण त्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय. आणि मला सांगायला असं आवडेल की ह्यातून पण मार्ग निघतोय आणि लोक त्यांना मदत करतायत. आता ह्या दादांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांना 3 मुलं आहेत आणि त्या 3 मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी खर्च होतोच आहे. कारण त्यांना उत्पन्नाचा सोर्स म्हणजे फक्त गड किल्ल्यावर जाऊन दही ताक काय विकायचं तेवढंच उत्पन्न आहे, दुसरं काही नाही. इथं तुम्ही बाजूला बघताय ना, इथं ही नाचणी आणि वरई आहे, त्यातून जेमतेम त्यांच्या खाण्यापुरतं उत्पन्न मिळतंय. पण मुलांचं भवितव्य काय? मुलांना शिक्षण दिलंच पाहिजे ना, त्यांच्याकरता काय? कसं आहे, आपण त्यांचं दुःख काही कमी करू शकत नाही, परंतु कमीत कमी त्या मुलांच्या शिक्षणाकरता काही ना काहीतरी खारीचा वाटा आपण देऊ शकतोय. मी आपल्या परीने म्हणजे आपल्या वतीने आपल्या परिवारातर्फे त्यांना काही मदत करतोय. ताई घ्या, त्या मुलांच्या शाळेकरता म्हणून घ्या, कारण हे मला म्हणलं त्यांच्याकडे द्या म्हणून. केवळ ह्या त्यांच्या मुलांसाठी आपण ही मदत करतोय. आम्हाला खात्री आहे की तुम्ही पण असे मदतीचे हात पुढे कराल. कामाला जाण्यासाठी काही सुविधाच नाही. आपला एक तर पाय अपंग आहे, त्याच्यामुळं कामाचं आपल्याला बाहेरचं होत नाही. दादांचं शिक्षण झालेलं नाही आहे, त्यांची पिढी अशीच गेली कष्ट करण्यात. कमीत कमी आपल्या पुढच्या पिढीने शिकावं आणि ह्या जे चक्र आहे ना, या चक्रातून बाहेर पडावं अशी त्यांची इच्छा आहे. जे आम्हाला जमलं नाही शिक्षण घ्यायला, केवळ परिस्थितीमुळे ते शिकू शकले नाहीत, पण ही जी वेळ आहे ना, ही पुढच्या पिढीवर येऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की माझी मुलं शिकावी. मंडळी, मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर कोणत्याच महापुरुषाचं चरित्र वाचण्याची गरज नाही. सामान्य माणसंसुद्धा असामान्य कामं करू शकतात. आपल्या अवतीभोवती अशी अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर यशाची उंच शिखरे सहर केली आहेत. हा गणेश दादा एका पायावर एव्हरेस्ट शिखर सर करणारा खरा वीर वाटतो मला.